त्याच्यामध्ये जरा लसूण सोललेला तो टाकायचा. तो सोललेला लसूण पण त्यात जरा भाजायचा, नाही तर त्या लसणाचा कचकच वास येतो. काय करायचं, गॅस करायचा बंद. मग तू भाजलेल्या मिरच्या काढायच्या, ताटात घ्यायचा खलबत्ता. आणि इथं माझी मुलगी बघा कसं दाखवते, खरडा कसा चेचायचा, खाच खरडा चेचून काढायचा, चांगला चेचायचा. त्याची चांगली बारीक पेस्ट बनवायची. त्या पेस्ट बनवलेली आहे ती दाखवते बघा. आता त्या बघा ती चेचायला लागली, कशी चेचते ती. तिला खूप मजा वाटते खरडा चेचायचं म्हटलं की. मग इथे खरडा चेचून घेतलाय आणि तो खरडा इथे प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी ठेवला. प्लास्टिकच्या डब्यामध्ये चांगला तो एअरटाईट डबा असावा, जेणेकरून खरडा ॲटलिस्ट 4-5 दिवस तरी व्यवस्थित टिकून राहील. जास्त दिवस तो टिकत नाही, एक 4-5 दिवस. आणि हा खरडा असाच खाण्यापेक्षा त्याच्यामध्ये कच्चं तेल घालायचं आणि भाकरी बरोबर नाही चपाती बरोबर खायचं. मला तेल घालून चपाती बरोबर खरडा खूप आवडतो.